माझे नाव राहुल आहे. माझे मामा करण इंदोर शहरात नोकरी करतात. त्याच ठिकाणी माझा BAMS साठी मेडिकल कॉलेजला नंबर लागला होता. माझ्या मामांना इंदोर शहरात राहून 25 वर्ष झाली होती. त्यांचे लव्ह मॅरेज झाले होते. ते एका सरकारी नोकरीवर कार्यरत होते आणि त्यांच्याच ऑफिसमध्ये माझी मामी पल्लवी नोकरीवर होती. माझी मामी दिसायला अगदी सुंदर होती. तिच्या शरीराची पर्सनॅलिटी एकदम मस्त होती. तिने आपले शरीर योगा करून अगदी मेंटेन ठेवले होते. मी इंदोरला जाण्याअगोदर मामांना फोन लावला आणि माझा नंबर इंदोरच्या मेडिकल कॉलेजला लागल्याची कल्पना मामांना दिली. ही बातमी ऐकल्यावर मामांना खूप आनंद झाला आणि त्यांनी मला त्यांच्याच घरी राहण्याचा आग्रह केला. माझ्या आईशी बोलताना मामा म्हणाले, माझा भाचा हॉस्टेलला न राहता माझ्याच घरून कॉलेजसाठी अपडाऊन करेल. मामा असताना भाच्याला दुसऱ्या ठिकाणी राहायची काही गरज नाही, म्हणून आईलाही बरे वाटले होते. 2 दिवसानंतर मी मामाच्या घरी जाणार होतो. त्यासाठी मी आपल्या सामानांची आवराआवर सुरू केली. त्या ठिकाणी लागणारे सर्व सामान व कागदपत्रे मी सोबत पॅक केली आणि प्रवासाची वाट पाहू लागलो. आमच्या गावाहून इंदोरला जाण्यासाठी भरपूर प्रायव्हेट बसेस असतात, त्याही स्लीपर कोच असतात. आता मला हॉस्टेलला राहण्याचे टेन्शन संपले होते, म्हणून निश्चिंत होऊन मी संध्याकाळी प्रायव्हेट बसने इंदोरसाठी निघालो. बसमध्ये बसण्या अगोदर मी मामांना फोन केला. सकाळी 10 वाजेच्या सुमारास मी इंदोर बस स्टँडवर पोहोचलो. मला घेण्यासाठी मामा अगोदरच त्या ठिकाणी हजर होते. मामा गावाकडे सहसा कमी येत, कारण त्यांना कामातून सुट्टी फार कमी वेळा मिळत असे. मी व मामा गाडीत बसून त्यांच्या घरी निघालो. मामांचे घर बसस्टँड पासून 1 तासाच्या अंतरावर होते आणि माझे मेडिकल कॉलेज मामांच्या घरापासून मामींनी सांगितल्याप्रमाणे अर्ध्या तासाच्या अंतरावर होते. आज रविवार असल्याने मामा व मामींना सुट्टी होती, म्हणून दोघेही घरी होते. माझी मामी येण्याची माझी फार वाट बघत होती, कारण मी कधीही मामींना अगोदर पाहिले नव्हते. घरच्यांच्या विरोधामुळे मामांनी कोर्ट मॅरेज केले होते. मी मामाच्या घरी येणार असल्यामुळे मामा खूप आनंदात होते. मामाच्या घरात माझे खूप थाटात स्वागत झाले, कारण मी त्यांचा भाचा होतो. मामींना पाहिल्यानंतर माझे डोळे गच्च मोठे झाले. एखाद्या मॉडेल सारखे दिसणारी माझी मामी पंजाबी ड्रेसमध्ये सुंदर दिसत होती, पण माझ्या मामींना मराठी येत नव्हतं आणि मामा हे तिच्याशी हिंदीतच बोलायचे. मी घरात येण्याअगोदर मामी पाण्याचा ग्लास घेऊन माझ्यासाठी उभीच होती. मामीने मला पाहून गालातल्या गालात एक स्मित हास्य केले व म्हणाली, लो राहुल, पाणी पिलो. मग मीही मामीकडे पाहून हसलो आणि पाण्याचा ग्लास त्यांच्या हातातून घेतला. काही वेळानंतर मी फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेलो. मामाचे घर खूप मोठे होते. 4 BHK फ्लॅटमध्ये मामा राहत होते. आमच्या घराच्या एका रूम एवढा मामाचा बाथरूम होता. घरात सर्व सुख सुविधा मामांनी अगोदरच प्रोव्हाइड करून ठेवल्या होत्या. मी बाथरूम मधून बाहेर आल्यावर मामींनी मला ब्रेकफास्टसाठी आग्रह केला. काही वेळानंतर आम्ही सर्वांनी मिळून ब्रेकफास्ट केला. प्रवास करून मी खूप दमलो होतो. मला सतत झोप येत होती, म्हणून मी आराम करण्यासाठी मामींनी सांगितलेल्या बेडरूम मध्ये गेलो. मामांच्या घरात इंटरनेटसाठी वायफाय सुद्धा होता, म्हणून नेटची कोणतीही तक्रार मोबाईलकडून नव्हती. दुपारचे जेवण मामींनी अगदी स्वादिष्ट बनवले होते. मामी जबरदस्तीने मला पोटभर जेवू घालत होत्या, कारण त्यांची माझी पहिलीच भेट होती. ती जशी दिसायला सुंदर होती, तशी मनानेही मोकळी होती. पहिल्याच दिवसात मामी आणि माझ्यामध्ये फार छान बॉन्डिंग तयार झालं. माझे कॉलेज उघडायला अजून 5 दिवस बाकी होते. दुपारचे जेवण करून आम्ही तिघेजण आपापल्या बेडरूम मध्ये जाऊन आराम करायला गेलो. पण मी अगोदरच आराम करून थकलो होतो, म्हणून मला झोप येत नव्हती. मी मोबाईलवर मराठी सिनेमा पाहून टाइमपास करू लागलो. संध्याकाळच्या वेळेस मामी व मामा आम्ही फिरायला गाडीत निघालो. इंदोर मधल्या फेमस टुरिस्ट पॅलेसवर मामाने मला नेले. भारतात इंदोर स्मार्ट व क्लीन सिटीमध्ये नंबर 1 वर येते. शहर फार सुंदर होते. माझाही पहिलाच अनुभव होता. त्यानंतर मामानी गाडी माझ्या मेडिकल कॉलेजकडे वळवली
व बाहेरून मला कॉलेज दाखवले आणि इथे येणाऱ्या बसेस बद्दल त्यांनी मला माहिती दिली. रात्रीचे जेवण आम्ही बाहेरच करणार होतो. एका सुंदर हॉटेलमध्ये नेऊन मामा, मामी व मी आम्ही जेवण करून घरी परतलो. रात्री खूप छान जेवण झाले होते आणि दुपारी भरपूर आराम झाल्यामुळे मला अगदी फ्रेश वाटू लागले होते. अर्ध्या तासानंतर आम्ही सर्व घरी पोचलो. मामा व मामी यांना उद्या ऑफिसला जायचे होते, कारण आठवड्यातला पहिला दिवस होता. त्यासाठी कंपल्सरी त्यांना हजर राहणे गरजेचे होते. मामा व मामी त्यांच्या बेडरूममध्ये झोपले आणि मी त्यांच्या लागूनच असलेल्या माझ्या रूममध्ये झोपलो. जागा बदलल्यामुळे मला झोपही येत नव्हती. रात्रीचे साधारण 12 वाजले असतील. मला पाण्याची तहान लागली. मी पाणी पिण्यासाठी रूमच्या बाहेर आलो. ड्रॉइंग हॉलमध्ये सर्वत्र अंधार होता, पण कुठून तरी आवाज येत होता. मी जास्त लक्ष न देता किचनमध्ये पाणी पिऊ लागलो. परत येताना माझं लक्ष मामाच्या बेडरूमकडे गेले. बेडरूमचा दरवाजा उघडाच होता. मामा व मामी गाढ झोपीत होते. माझं लक्ष अचानक मामींकडे गेले. मामी नाईटीमध्ये झोपली होती आणि तिचे शरीर त्या नाईटीमध्ये अजूनच खुलून दिसत होते. माझ्या डोक्यात अजून तसा विचार नव्हता. काही मिनिटांनी मी माझ्या रूममध्ये येऊन झोपण्याचा प्रयत्न करू लागलो. रात्री मी उशिरा झोपलो म्हणून सकाळी डोळे उशिरा उघडले. मामा ड्युटीवर निघून गेले होते. मामी घरात एकटीच होती. मी मामींना पाहून म्हणालो, मामी, आप ऑफिस नहीं गई? त्यावर मामी म्हणाली, वो क्या है ना राहुल, आप अभी घर पे 5 दिन तक रहोगे, उसके बाद आपका कॉलेज शुरू हो जाएगा. तब तक मैंने 10 दिन की छुट्टी ली है आपके लिए, और आपके मामा जी ने कहा है कि आपका पूरा ध्यान रखना. आपको खाने पीने में कोई कमी नहीं होनी चाहिए. त्यानंतर माझ्या व मामींचा बराच वेळ गप्पा रंगल्या. अचानक मामींच्या मोबाईलवर फोन आला. मामी बोलण्यासाठी रूममध्ये गेल्या आणि मी फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेलो. अंघोळ काय करून आल्यानंतर अजूनही मामी फोनवरच बोलत होत्या. मी तयार होऊन टीव्ही ऑन करून सोफ्यावर बसलो. काही वेळात मामीही ड्रॉइंग रूममध्ये येऊन माझ्या शेजारी बसल्या व आम्ही दोघेही टीव्ही पाहू लागलो. त्यावर मामींनी मला सांगितले, मेरी छोटी बहन रिया भी आज शाम को आ रही है. आपकी और उसकी मुलाकात करवा दूंगी, क्योंकि आप पहली बार हमारे घर आए हो और वो हफ्ते में से 2-3 दिन हर बार आती जाती रहती है, क्योंकि वो भी सीए का एग्जाम देने के लिए यहाँ आती है और पढ़ाई घर पर ही करती है. संध्याकाळच्या वेळेस मामींच्या बहिणींची एंट्री घरात झाली. मामींनी माझ्याशी तिची ओळख करून दिली. तिचं नाव रिया होतं. ती मामींपेक्षा सुंदर दिसत होती आणि अभ्यासातही एकदम हुशार होती. 7 वाजेच्या सुमारास मामाही ऑफिसमधून घरी आले. मामा रियाला पाहून फार आनंदात होते. जेवढा आनंद त्यांना रियाला पाहून झाला, तेवढा मला पाहून झाला नव्हता. मामांनी माझ्याकडे न पाहता डायरेक्ट रियाच्या शेजारी ते जाऊन बसले आणि रियाच्या एक्झामची विचारपूस करू लागले. रात्रीच्या जेवणाच्या वेळेसही मामा रियाला जबरदस्तीने जेवू घालत होते. ती घरात आली होती म्हणून मामा बाहेरून जाऊन आईस्क्रीमचा फॅमिली पॅक घेऊन आले. मला त्या दोघांमधली असलेली केमिस्ट्री काही समजत नव्हती. मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. मला वाटले की मामा आणि मामींच्या बहिणीतलं हे नात्यातलं प्रेम असेल, म्हणून मी त्यांच्याकडे लक्ष देणं योग्य समजलं नाही. मी रियाशी फारसा बोलत नव्हतो, कारण अजून आमच्यात एवढे बॉन्डिंग झाले नव्हते. रात्रीच्या वेळेस आम्ही सर्वजण गप्पा करत होतो. आमच्या गप्पा रंगल्या होत्या, पण मामाचे लक्ष अजूनही रियाकडेच जास्त होते. बराच वेळ झाल्यामुळे आम्ही आपापल्या बेडरूममध्ये जाऊन झोपलो. रियाची रूम ही माझ्या रूमच्या शेजारीच होती. मध्यरात्रीचे 1 वाजले असतील. मला पाण्याची तहान लागली, कारण मला मध्यरात्री साधारण 2-3 वेळा पाणी प्यावे लागते. मी उठलो आणि ड्रॉइंग रूममध्ये आलो. तिथे पाहिले तर माझे डोळे चक्क मोठे झाले. रिया व मामा सोफ्यावर बसले होते. एवढ्या रात्री हे दोघे या ठिकाणी बसून काय करत असतील, याचाच विचार माझ्या डोक्यात खटकू लागला. मी त्यांच्या समोर न जाता रूममध्ये असलेल्या खांबाच्या आडोशाला जाऊन उभा राहिलो.
रिया व मामामध्ये काहीतरी गप्पा सुरू होत्या आणि मामाचा हात रिया सोबत खेळत होता. रिया मामांना सांगत होती, जीजाजी टाइम बहुत हो गया है, मुझे नींद आ रही है, कल देखेंगे ना. त्यावर मामा म्हणाले, अरे तेरी बहन सो चुकी है, अभी मौका है अपने पास, कल टाइम मिले या ना मिले. मामा आणि रियामध्ये कोणत्या गोष्टीवर गप्पा सुरू होत्या याचा मी विचार करत होतो. त्यानंतर मामांचा हात रियाच्या त्या ठिकाणी गेला. रियाचा श्वास जोरात वाढू लागला. तिचेही स्वतःवरचे भान राहिलं नव्हतं. मग मामांनी आपले दोन्ही हात तिच्या चेहऱ्याला पकडून उठावर उठ नेले. ते दृश्य पाहून माझ्या मनात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होऊ लागली. त्यानंतर त्यांनी आपले हळूहळू बाजूला ठेवले आणि एकमेकांवरती एकरूप होऊन प्रेम केले. मामाने रियासोबत खूप मजा केली. काही वेळानंतर दोघेही घामाने ओलेचिंब होऊन शांत झाले. त्यांचे ते दृश्य माझ्यासाठी एक आश्चर्यकारक घटना होती. मामा मामींना सोडून तिच्या बहिणीवर डोळे ठेवून होते. माझा संताप मामावर वाढला होता. मामी दिसायला किती सुंदर असून हा रियाच्या मागे का पडला असावा, या गोष्टीचा मला शोध घ्यायचा होता. म्हणून रात्रीच्या वेळेस मी काही न बोलता परत आपल्या रूममध्ये गेलो. माझ्या डोक्यात आणि डोळ्यासमोर सतत तेच चित्र फिरत होतं. रात्री उशिरा झोपल्यामुळे सकाळी मी उशिरा उठलो. मी ड्रॉइंग रूममध्ये येऊन टीव्ही समोर बसलो. मामा ऑफिसला गेले होते. मामी किचनमध्ये माझ्यासाठी व रियासाठी नाश्त्याची तयारी करत होती. रियाची रूम ही उघडी होती, पण ती दिसत नव्हती. म्हणून मी मामींना विचारले, मामी, रिया बाहेर गेली आहे का? नाही, ती बाथरूममध्ये फ्रेश होत आहे, मामी म्हणाली. मामींच्या बोलण्याचा क्षण आणि रियाच्या बाथरूममधून बाहेर येण्याचा क्षण एकच झाला. अंघोळ केल्यानंतर रिया फारच सुंदर दिसत होती. म्हणून मामाचा तिच्यावर जीव होता हे खरं होतं. काही वेळाने मीही फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेलो. बाथरूममध्ये माझ्यासमोर असे दिसले की माझी मजा अधूनमधून वाढली. त्या ठिकाणी रियाचे कपडे टांगलेले होते, तेही सुंदर डिझाईनचे होते. मी बाथरूममध्ये असल्याने ती काही घेण्यासाठी आली नव्हती. मी फ्रेश होऊन बाहेर निघताच ती धावत बाथरूममध्ये ते घेण्यासाठी गेली. ती जात असताना तिची आणि माझी नजरानजर झाली. तिच्या गालावर एक स्मित होतं. तिला कळून चुकलं होतं की मी ते पाहिले असावे. काही वेळानंतर मामींनी आम्हाला नाश्त्यासाठी हाक मारली. नाश्ता छान बनवला होता. मनसोक्त खाऊन मी सोफ्यावर जाऊन बसलो. मामी किचनमध्ये आवराआवर करू लागल्या. रियाही माझ्याजवळ येऊन बसली. रियाने माझ्या कॉलेजबद्दल विचारले. त्यानंतर आम्ही दोघेही काही वेळ गप्पांमध्ये रंगलो. त्यानंतर माझं लक्ष तिच्या त्या ठिकाणी गेलं जिथे मामा रात्री मजा घेत होते. मी रियाकडे पाहत असताना तिचे डोळे मलाच पाहत होते. मी न घाबरता तिला विचारले, रिया, तू खूप सुंदर दिसते. त्यावर ती मला म्हणाली, तू माझी सुंदरता कुठे पाहिली? मी तिला म्हणालो, मी तर काल रात्री आणि बाथरूममध्ये तुझी सुंदरता पाहिली. कशी? रिया म्हणाली, जेव्हा तू मामांसोबत प्रेम करत होतीस आणि जेव्हा बाथरूममध्ये मी आंघोळीला गेलो होतो, तेव्हा तुझे कपडे तिथे टांगलेले होते. तिला शॉकच बसला. तू काल रात्री काय पाहिलं? तिने मला विचारलं. मी ते सगळंच पाहिलं जे तुम्ही दोघांनी माझ्या डोळ्यासमोर केलं. तिने आपले दोन्ही हात डोक्यावर लावले. त्यावर रिया म्हणाली, तू दीदीला याबद्दल काहीच बोलू नकोस. मला वचन दे. पण तुला मामा कसे आवडली? ते तर वयाने तुझ्यापेक्षा खूप मोठे आहेत. मग रियाने तिच्यावर घडलेला प्रसंग मला सांगितला. जेव्हा दीदीला न्यायला जिजाजी पहिल्यांदा घरी आले होते, तेव्हा मी त्यांच्या प्रेमात पडले. एक दिवस घरातले सगळे सदस्य बाजारात सोने खरेदी करायला गेले होते. त्या दिवशी घरात मी एकटीच होते. तेवढेच जिजाजी घरी आले. त्यांना वाटले की सोफ्यावर दीदी बसली आहे. त्यांनी मागून येऊन डायरेक्ट माझ्या मानेवर किस केले. मला मागे वळून पाहण्याचा मोका सुद्धा मिळाला नाही. त्यांनी मला घट्ट पकडले. जिजाजींचे हात माझ्या अशा ठिकाणी असे टिकले की मला आणखीन मजा येऊ लागली. मग आमचं नातं जिजासालीचं सोडून प्रियकर प्रेयसीचं बनलं. राहुल, ही बाब कोणाला सांगू नकोस. त्यावर मी तिला म्हणालो, यासाठी तुला काहीतरी किंमत द्यावी लागेल. कशाची? ती म्हणाली. जशी तू मामांसोबत रात्री मजा करतेस, तशीच तू दुपारी माझ्यासोबत मजा करशील.
त्यावर ती म्हणाली, तू मला ब्लॅकमेल करतो आहेस? वेडं समजलंस का? तर ठीक आहे, मी आत्ताच जाऊन दीदीला सगळं सांगतो. तिने लगेच माझा पाय पकडला आणि म्हणाली, दीदीला सांगू नकोस. तू जसे म्हणशील तसे मी करेन. माझाही पहिलाच अनुभव होता. मी अजून कोणत्याही मुलीसोबत असे प्रेम केले नव्हते. दुपारचे जेवण झाल्यानंतर मामी आणि रिया त्यांच्या बेडरूममध्ये झोपल्या आणि मी माझ्या बेडरूममध्ये मोबाईल पाहत होतो. मामी गाढ झोपली होती. तेव्हा मी रियाला तिच्या मोबाईलवर फोन केला आणि तिला यायला सांगितले. ती बाहेर येताच तिने मामीच्या बेडरूमला बाहेरून कडी लावली आणि ती माझ्या रूममध्ये आली. ती दिसायला इतकी सुंदर व गोरी होती की तिच्यावर 80 वर्षाचा म्हाताराही प्रेम करायला तयार होईल. ती आली आणि माझ्या बेडवर येऊन बसली आणि म्हणाली, बोल, काय करायचं आहे? मी तिच्याजवळ सरकून बसलो. तिचा हात हातात घेऊन म्हणालो, रिया, तू माझ्याशी लग्न करशील? तू मला खूप आवडतेस आणि मी तुला पसंतही करतो. माझं नातं तुझ्या मामांसोबत आहे हे माहीत असूनही तू माझ्याशी लग्न करू इच्छितो? तुझं ते होतं, तुझी सक्तीची परिस्थिती होती. मी हक्काने बोलतोय, विचार करून सांग. एवढंच बोलायचं होतं का तुला? तिच्या तोंडून एवढा शब्द निघतात. मी तिला घट्ट मिठीत घेतलं आणि ओठ ओठावर टेकवले. माझ्या मिठीत येऊन तिलाही फार आनंद वाटत होता, कारण ती अजूनही कुंवारी होती. तिने फक्त एका वयस्कर माणसाचा अनुभव घेतला होता. मी तर चक्क कुवारा होतो आणि मला कुठलाही अनुभव नव्हता. त्यानंतर आम्ही तब्बल 20 मिनिटे एकमेकांवर भरभरून प्रेम केले. जसे मामा व ती घामाने ओलेचिंब झाले होते, त्याचप्रमाणे आम्हीही सगळं बाजूला काढून घामाने ओलेचिंब झालो होतो. ती मामींच्या बेडरूम मध्ये जाण्या अगोदर मला म्हणाली, पण एक गोष्ट आहे, मला तुझी खूप आवडली. तुझ्या मामांपेक्षा तुझ्यात जास्त ताकद आहे. उद्या पुन्हा भेटू, असे म्हणून ती निघाली. त्यानंतर कॉलेज सुरू होईपर्यंत मी आणि रिया मामाच्या घरी होतो. दिवसा मी तिच्यावर प्रेम करायचो आणि रात्र मामा प्रेम करायची. हा सिलसिला सुरूच राहिला आणि मला मात्र रियासोबतचे हे दिवस आयुष्यात कधीच विसरता येत नाहीत असे वाटू लागले. कॉलेज सुरू झाल्यानंतर माझा बराच वेळ बाहेर जाऊ लागला. नवीन मित्रमैत्रिणी झाल्या. अभ्यासाचं टेन्शन होतंच, पण रियासोबतचं नातं माझ्या मनात सतत घर करून राहिलं होतं. मला माहित होतं की हे चुकीचं आहे, पण तिच्याकडे आकर्षित होणं थांबवत नव्हतं. एके दिवशी कॉलेजमध्ये एका लेक्चरनी मानसशास्त्राचा धडा देताना एक गोष्ट सांगितली, जी माझ्या अंतर्मनाला भिडून गेली. त्या मॅडम म्हणाल्या, जेव्हा आपण एखादं चुकीचं पाऊल उचलतो, तेव्हा त्याचा परिणाम फक्त आपल्यावरच नाही, तर आपल्या सगळ्या कुटुंबावर होतो. नात्यामध्ये विश्वास हा सर्वात मोठा आधार असतो आणि तो एकदा मोडला की परत